कीर्तन करतो हे फक्त ज्ञानोबरायांची कृपा आहे. आणि म्हणून माझ्या माऊलींचं गीत मी सहज रेखाटलं सरपंच, सहज रेखाटलं, सहज गायलं. रात्री 3 वाजता हे गीत मी भजन रेखाटत होतो. माझ्या डोळ्याला धारा होत्या. ऐका ऐका ऐका, मी ते ऐकत होतो, मी ते गायलं बुवा. वारकरी संप्रदाय नाही तर जे ट्रॅक्टर चालवणारे पोर आहेत ना, यांनी सुद्धा ते भजन ऐकावं, एवढं ते भजन लोकप्रिय झालं. तेवढं गातो, मित्रांसाठी एक गातो आणि माझा शब्द संपतो, त्या ठिकाणी संपवतो. एका वारकऱ्याच्या अंतर्मनातला भाव त्या ठिकाणी साहेब रेखाटला. पाठीमागे कोरोनाचा काळ होऊन गेला जावई, आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला वारीला जाता नाही आलं. आमची पंढरपूरची वारी चुकली, आमची ज्ञानोबाची वारी चुकली. तो एक वारकरी आहे, तो आता जीर्ण झालाय, तो आता म्हातारा झालाय, त्याला आता आळंदीला जाता येत नाहीये. म्हणून त्या वारकऱ्याने त्याच्या अंतर्मनातला भाव प्रकट केला. ऐका, भाव असा असला पाहिजे, असा असला पाहिजे. मला असं वाटतं या वारकऱ्यासारखा भाव असला पाहिजे. हा भाव माझा मनातिला, माऊलीस माझ्या घेऊन जा. हा भाव माझा क्या बात है, मनातिला, माऊलीस माझ्या घेऊन जा. जरी जाता आळंदीला, निरोप माझा, निरोप माझा घेऊन जा. माऊली, माझं आता आळंदीला येणं होत नाही माऊली. माझं खऱ्या अर्थानं हे गाणं ऐका, मला समजून घ्या. मी नाही आलो आळंदीला, तुम्ही मजला समजून घ्या. हा देह पडिला धरणीवरी, तरी हातात माझ्या, हातात माझ्या ओ ज्ञानेश्वरी, हातात माझ्या, हातात माझ्या ओ ज्ञानेश्वरी. हा भाव माझ्या अंतरीचा, माऊलीस माझ्या घेऊन जा. जरी जाता आळंदीला, निरोप माझा घेऊन